आणि आता बातमी पुण्यात नाही, पुण्यातल्या रुग्णालयातील बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आता आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे। अनेक जण या प्रकरणामध्ये सहभागी असण्याचा ITSला संशय आहे। शिवाजी राठोड नामक एका संदिग्धाला यामध्ये अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या ITS कार्यालयामध्ये या संशयिताची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान ही वस्तू त्यानं का ठेवली, याच्यामध्ये कोणाचा आणखी सहभाग आहे का, याचा सगळा तपास आता केला जातोय। पुण्याच्या रुग्णालयामध्ये 7:30 वाजेचा हा टायमर सेट करून ही वस्तू ठेवण्यात आली होती। पुण्यातील एका रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातील आरोपी जो आहे तो नागपूरकडे येत असताना त्याची माहिती पुलगावजवळ मिळाली आणि त्यानंतर ATSने जे आहे ते नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई करत त्याला अटक केल्याची माहिती जी आहे ती पुढे येते आहे। महत्त्वाचं म्हणजे या आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलीस त्याचप्रमाणे ATS आणि वेगवेगळ्या एजन्सी ज्या आहे त्या कामाला लागलेल्या होत्या। सगळेच शोध घेतला जात होता, मात्र तो पुण्याकडून नागपूरकडे प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केल्याची माहिती पुढे येते आहे। पहाटेच्या सुमारास ही कारवाई केल्याची सुद्धा माहिती पुढे येते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या आरोपीला जे आहे ते नागपुरातून अटक करण्यात आलेली माहिती मिळते आहे आणि त्याला नागपूरचे हेच आपण ATS कार्यालय बघू शकतो, या ठिकाणी त्याला आणण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर बॉम्ब प्रकरणामध्ये लागणारं काही रॉ मटेरियल यांनी पुरवलं असल्याची माहिती ATSला मिळाली होती आणि त्याची चौकशी जी आहे ती ATS कार्यालयामध्ये केली जात असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।